अध्यक्ष महोदय, सन्माननीय सभागृहातील ज्येष्ठ सदस्य सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी अर्धा तास चर्चेच्या माध्यमातून कोसंबी रीट पोंभुर्णा जिल्हा चंद्रपूर येथील त्यांची मागणी ही फार जुनी 2009 पासून त्यांनी सर्व काही आपल्यासमोर इथे मांडलं आणि एक त्या विभागाचं उद्योग विभागाचे एक राज्यमंत्री म्हणून त्यांच्या प्रश्नाला आज उत्तर देतोय मी। कोसंबी रीट येथील 102.50 हेक्टर क्षेत्र एवढं संपादित करण्याचा प्रस्ताव हा 2018 साली म्हणजे 15ला त्याचं नोटिफिकेशन आलं आणि नंतर त्याची जे दर ठरवण्याची जे वेळ होती ते सन्मान्य तिथले प्रांत गोंडपिंपरी यांनी 2018 साली निश्चित करून उच्चस्तरीय समितीकडे मान्यताकरिता पाठवलं आणि मान्यता मिळाली नंतर आणि 5/8/2019 रोजी भूसंपादनासाठी 6,07,52,662 रुपये रक्कम एवढी हे एसडीओ गोंडपिंपरी यांना वितरित करण्याकरिता देण्यात आली। तर मी या त्याचं 32/1, 32/2 आणि काही ज्या राहिलेल्या जमिनी होत्या त्याला काय 33/3ची पण आपण नोटीस दिलेली आहे। मी थोडंसं बायफर्गेशन आपल्याला जे 102.5 हेक्टरचं त्याचं आपल्याला थोडंसं सविस्तरपणे सांगतो सभागृहाला थोडं। 42.59 हेक्टर एवढ्या शेतकऱ्यांना थेट खरेदीची मान्यता आपल्याला मिळालेली आहे। त्यापैकी 25 शेतकऱ्यांना 2,35,00,000 एवढा मोबदला पण देण्यात आलेला आहे। आणि जेव्हा डिनोटिफाय करतो किंवा नोटिफाय करतो आपण, तर नोटिफाय करताना जेवढी जागा आपण ठरवलेली आहे त्याच्या या केसमध्ये 102.5 हेक्टर ठरवलेली आहे। तर या 102.5 हेक्टरमध्ये नोटिफिकेशन एक सोबत झालेलं आहे आणि काही कास्तकारांनी शेतकऱ्यांनी त्याचा मोबदला घेतलेला आहे आणि काहींनी घेतलेला नाही आणि काहींची प्रक्रिया सुरू आहे। त्यातलं 25 कास्तकार हे 42.49 हेक्टर त्यापैकी 25 कास्तकारांना एवढा मोबदला दिलेला आहे आणि 19 शेतकऱ्यांना मोबदला देण्याची प्रक्रिया ही आपल्याकडे सुरू आहे। म्हणजे आपल्याकडे तेवढा निधी तिथे उपलब्ध आहे पण त्यांनी मागणी केलेली नाही, इच्छा दर्शवलेली नाही आहे, हा एक विषय। मग 25.8 हेक्टर त्यातलं जो आहे त्यांनी आपली इच्छा दर्शवलेली नसल्यामुळे आपण 33/3ची नोटीस त्यांना दिलेली आहे तिथे, म्हणजे सक्तीने आपण त्याची ॲक्विजिशन हो मी त्याच्यावर येतो आणि यापूर्वी याच्यातलं थोडंसं एक माहिती देतो साहेब, ते आज आपण करू नये पण काहींनी डिनोटिफाय करा म्हणून पण अशी मागणी केली होती जी। तर जो 34.38 हेक्टर त्याच्यातलं राहतो त्याला आपण अवॉर्ड करणं बाकी आहे। पण मी शासनाकडून आपल्याला 100% खात्री देतो की या वर्षात त्याला अवॉर्ड करून आपण पूर्णपणे ती MIDC कार्यान्वित कशी होईल, कार्यान्वित म्हणजे त्याचं सुरुवात कसं होईल एवढं मी आपल्या सर्वांना आपल्याला सुधीरभाऊंना एवढं आश्वासित करतो। दुसरा विषय की आपल्यांनी सन्मान्य सुधीरभाऊंनी 4 ते 5 मागण्या केलेल्या आहेत, त्यातलं एक मीटिंग बोलवा म्हणून, तर आपण जमलं तर या अधिवेशनच्या काळातच मीटिंग करून घेऊ आणि त्याची कल्पना आपल्याला आज सायंकाळपर्यंत मी देतो। दुसरं आपलं म्हणणं आलं की राज्य उद्योग मित्र चंद्रपूरमध्ये, तर ते पण करण्याचे मी आपल्याला शब्द देतो इथे। आता झाला विषय की रेट बदलायचं, आपण जे म्हणतात की त्यांना थोडंसं वाढवून द्या। पण मी सुरुवातीलाच आपल्याला सांगितलं अध्यक्ष महोदय की जेव्हा नोटिफाय करतो तर 102 हेक्टरसाठी केलं आहे आणि काही कास्तकारांना 10 लाख प्रमाणे दिलेलं आहे। म्हणून आज आपण दुसऱ्यांना कोणाला जे राहिलेले आहेत कास्तकार त्यांना रेट वाढून देण्याचे हे शक्य नाही आहे। त्याला कारण म्हणजे की एका भावाला आपण जास्त देऊ आणि एका भावाला कमी देऊ, तर तेही इथे काय आपल्याला नियमात बसत नाही। मी तरी सुधीरभाऊंना एवढं आश्वासित करतो, बैठक लावून पुढच्या महिन्याभरात मी स्वतः तिथे येईल
आणि सर्व अधिकाऱ्यांना एवढी आपण सर्वांना सांगू की सुधीर भाऊंना दर आठवड्याला याची माहिती पुरवण्यात येईल एवढी मी व्यवस्था आपल्यासाठी करतो. आणि शेवटचं एवढंच म्हणणार की उर्वरित भूसंपादन प्रक्रिया ही 60 दिवसात पूर्ण करणार एवढं मी आपल्याला तिथे शब्द देतो. दुसरं, ज्या दिवशी माझी तिथे फील्ड ट्रिप घेऊ तर आपल्याला विनंती, आपण फार सिनियर आहेत तर आपण तिथे हजर राहावं आणि ती फील्ड ट्रिप करू. आणि विदर्भाचा सुपुत्र असल्यामुळे सुधीर भाऊ आपण भरपूर काही बोललात विदर्भाबद्दल, तर माझी इच्छा आहे की विदर्भातले उद्योग वाढले पाहिजेत. याच बरोबर बाकीचं बायफर्केशन आता तुम्हाला माहितीच आहे सर्व, ओपन स्पेस अम्युनिटी त्याला जेवढं जे लागते तर डिनोटिफाय करणं पण अशक्य आहे. आणि आजचं रेडी रेकनर किंवा आजचे तिथले जर MIDCची रेट बघितले तर त्याच्यात जास्त फरक तसंही नाही आहे सुधीर भाऊ, मला वाटतं 10 ते 12% काहीतरी फरक आहे. ते बाजूलाच आपल्याला हो तर त्याला एक 10% काहीतरी फरक येतोय. बाकी सुधीर भाऊ आपल्याला सर्वच माहिती आहे की ते रेट कसं ठरतात, रेडी रेकनरच्या 4 पट वगैरे आपण देतो. तर ते मी सभागृहाच्या मार्फत आपल्याला आश्वस्त करतो की मी इथे दिलेले शब्द आपण पाळणार आणि आपली बैठक ही लवकरात लवकर घेणार. धन्यवाद.